नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे की तुमच्या वाणीवर आणि तुमच्या खर्चावर जर तुम्ही नियंत्रण मिळवलं तर तुम्ही तुमच्या जीवनात सगळं जिंकले. खरंय नाही? आणि तुम्ही हे वाक्य खूप ठिकाणी खूप वेळा ऐकलं असेल की आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. आणि आजी आजोबांनी आई वडिलांनी पण सांगितलं असेल की अरे बाबा चांगलं बोलत जा रे, असं पुष्कळ वेळा तुम्हाला सांगितलं असेल. पण आपण हे ऐकतो, पण हे आपण आपल्या जीवनात पर्सनली कोणीही लागू करत नाही. आपण असंच जीवन जगतो, त्याच्यामुळं आपलं जीवन असं गुरफटलेलं राहते. खरं आहे ना? मी पण स्पेशल एक्सपिरियन्स केलेले आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या खरोखर बोलण्यावर नियंत्रण ठेवता तेव्हा तुमच्या जीवनात खूप बदल घडतात. मी आहे ना एक टीचर आहे आणि जेव्हा मी स्टुडंटला काही प्रश्न विचारते, काही काही मुलं खूप हुशार असतात, त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीतसुद्धा असते. पण कुठं बोलायचं आणि कुठं बोलायचं नाही हेच खूप लोकांना माहिती नसते. तसं त्या मुलांनाही, काही काही मुलांना सगळं येते, पण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा कॉन्फिडन्सच नसते. आणि काही बोलके आहे ना, काही कुठेही बोलतात, ते काहीही उठतात आणि काहीही प्रश्नाचं उत्तर देतात. पण ज्यांना येते ते कॉन्फिडन्स नसल्यामुळे सांगत नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही कुठं बोलायचं आणि कुठं नाही बोलायचं हे जर कळलं ना तर आयुष्याचे अर्धे प्रश्न सुटतात. खरंच सुटतात ना. आणि आपण काय करतो, आपण जसं जसं कमावतो होतो आपल्या जीवनात, आता नवीन स्टार्टिंग होते, अर्निंग स्टार्टिंग होते, आपण जेव्हा कमवायला लागतो ना तर तेव्हा माहिती का, आपण समजा 50,000 कमवतो, मग 1,00,000वर जातो, 1,50,000वर जातो, तेव्हा आपल्यात एक वेगळाच अहंकार निर्माण झालेला राहतो. आपण काय म्हणतो माहिती का, आपल्याला असं वाटते मी करतो हे. आपण घरच्यांना माहिती का सगळं तर करतोच आणि आपलंच कर्तव्य राहते, घरच्यांना सांभाळणं, सगळ्याच्या गरजा पूर्ण करणं कोणाचं कर्तव्य राहते? आपलंच कर्तव्य राहते ना. तुम्ही जर तुमच्या घरातला मुखिया, तुम्ही आता मी कमवायला लागली तर मी काय म्हणेन माहिती का, मी कमवते म्हणून तुम्ही खाता. आता तुम्ही सांगा, ते माझे आई वडील, माझा भाऊ, माझी बहीण, माझा भाऊ एवढ्या दिवसापासून मला शिकवतो, सवरतो, सगळं करतो, आणि 2 पैसे आल्यावर मी जर त्याला म्हणलं की मी करते तर तू कर, मी कमवते तर तू खातो, तर त्याला कसं वाटेल हो? त्याचं मन किती किती मन दुखेल, त्याचं दुखेल ना. त्याच्यामुळं आपण आपले शब्द जपून वापरायचे. आपण आधीही मी सांगितलं की आपण काही करत नसतो. आपण एखाद्याला कारमध्ये फिरवतो आणि कारमध्ये फिरवता फिरवता काय म्हणतो माहिती का, माझ्यामुळं तुम्ही या कारमध्ये बसता. म्हणजे मग त्याला कसं वाटेल? आणि खरंच परत एकदा सांगते मी, आपण नाही कमवत, आपल्याकडून कमवून घेतल्या जाते. आपण खूप दिवसाची मेहनत करतो ना, तेव्हा येते का, जेव्हा आपल्या जीवनात अचानक एखादी नवीन व्यक्ती येते किंवा काहीतरी नवीन होते, तेव्हाच आपल्याकडे एवढ्या साऱ्या गोष्टी येतात ना. तर आपण आपल्या भाग्याचं नाही, सगळ्या घराच्या भाग्याचं कमवत असतो. आणि त्या भगवंताला, त्या निसर्गाला आपण थँक्यू म्हणायचं की या सगळ्यामधून तू मला कॅपेबल बनवलं बाबा, यांना सगळ्यांना कमवण्याचं किंवा खाऊ घालण्याचं माझ्यावर कॅपेबिलिटी सोडली. त्याच्यामुळे त्यांना थँक्यू म्हणायचं आणि कमवायचं आणि द्यायचं. आपण जेव्हा देतो तेव्हा आपल्याकडे येते हा निसर्ग, खूप भरभरून आपल्याला देते की आपण देतो. आणि आपण जर त्यांना म्हणलं की माझ्यामुळं तुम्ही खाता, तर ते कसं, त्यांना कसं फील होईल तुम्ही सांगा बरं? ते त्यांच्या मनातल्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करतील का? ते तर राहतील आपल्यासोबत, पण त्यांचं मन एकदा तुटल्यावर, एकदा काय म्हणतात, बाणातून आपल्या याच्यातून तीर सुटला, बाणातून तर तो येतो का परत? आणि एकदा आपल्या तोंडातून एखादा शब्द जर निघाला आणि एखाद्याचं मन दुखलं तर ते परत शब्द घेता येते का? आपण 10 वेळा सॉरी म्हणतो, पण त्या सॉरीला अर्थ राहते का? त्याचं मन तर तुटलेलं राहते ना. त्याच्यामुळं काय म्हणतात ना, रिश्ते हो या डोर, गाठ पडने पर खुलने में वक्त तो बहुत लगता है. और एवढी वेळ लागते, मग एवढी वेळ लागते की आयुष्य निघून जातात. काही काही लोक पाहिले मी, माहिती आहे का, त्यांच्या लग्नातल्या गोष्टी काढतात की आपल्या लग्न, आता आपलं लग्न झालं तर आपल्या लग्नात एखादी गोष्ट घडली की नाही, मुलं मोठाले झाले तरी ते त्यांच्या बायकोला म्हणतात, तू आपल्या लग्नात आहे ना तुझ्या पप्पांना असं म्हणलेलं होतं. आता ती गोष्ट त्या बाईला जर आठवली, स्पेसिफिक या माणसानं जर बार बार म्हणली, तर त्या बाईला कसं वाटणं? त्याच्यामुळं
आपल्या जवळच्या लोकांना असं करू नका. आपल्या फॅमिलीमधल्या लोकांना, आपल्या फ्रेंड सर्कलला आपण इझिली बोलून जातो आणि म्हणतो स्लिप ऑफ टंग, पण ती स्लिप ऑफ टंग नसते. आपला खूप मोठा तोटा होतो. त्याच्यामुळं खरंच सांगते, जेव्हा आपल्या वाणीवर नियंत्रण येते तेव्हा आपल्या गोष्टी खूप चांगल्या घडायला लागतात आणि आपलं आयुष्य खूप सुंदर व्हायला लागते. आणि त्याच्यानंतर सांगते मी दुसरा पार्ट की खर्चावर नियंत्रण. माहिती का, काही मुलं कमवायला लागतात आणि कमवता माहिती का ते खूप पैसे कमवतात. मग पैसे कमवायला लागले का नाही की पैसा आला की माणूस माहिती का खूप लोकांना विसरून जातो. खरंच विसरतो. त्यांना वाटते मी एवढे पैसे कमवतो. पुष्कळ वेळा मी काय करायची माहिती का, कधी माझा मोठा भाऊ आणि माझी मोठी बहीण दोघेही कमवते होते आणि त्यांचे पैसे माझ्याकडेच असायचे आणि मग तेव्हा मला पैशाची व्हॅल्यू असायची नाही. ते होतं माझं कॉलेज लाईफ. मी पुष्कळ वेळा दुकानावर गेली, एखाद्या सेबच्या दुकानावर, त्या काकाला म्हणायची, काका 1 किलो चांगले सेब पाहून द्या. ते मला 1 किलो चांगले सेब पाहून द्यायचे आणि काय म्हणायची माहिती का, 150 रुपये झाले. मी काय करायची, 150 रुपये झाले असं त्यांनी म्हटलं ना, त्यांनी माझं असं मन व्हायचं, मला 150 रुपये झाले म्हणलं यांनी, मी त्यांना 170 रुपये द्यायची. खरंच द्यायची, कारण की मला म्हणलं आणि पैशाची व्हॅल्यूच नसायची. पैसे यायचे त्याच्यामुळं काही वाटायचं नाही. तर आता मी पैसे कमवते तर 20-20 रुपये किती महत्त्वाचे राहतात, आपण देऊन टाकतो. आणि मग ते काका मला सांगायचे, बेटा हे 150 रुपयाचे काहून सांगितले मी, कोणी इथे खूप बार्गनिंग करते. काल तर आम्ही तुमच्याकडून 120 रुपयाचे सेफ नेले, आज तुम्ही 150 रुपये कसे झाले म्हणता. मग या गोष्टीतून मी एक गोष्ट लर्न केली की हे आपण दुसऱ्याचे पैसे आणि दुसऱ्याचे पैसे आपण किती उडवतो. तर असे तुम्ही कॉलेज लाईफच्या फेजमध्ये असाल, कोणाच्या घरचे पैसे म्हणजे कोणाचे पैसे यूज करत असाल तर ते पैसे व्यवस्थित यूज करायचे. कारण की पैसे हे माणसाची किंमत ठरवतात, खरंच ठरवतात. तुम्ही मला पर्सनली ओळखता तर तुम्ही माझी किंमत करसाल. पण मी नवीन ठिकाणी जर गेली तर माझ्याकडे खूप सारे पैसे असले, माझे कपडे डिसिप्लिननं घातलेले असले, मी डिसिप्लिननं जर दिसली तर लोक मला माहिती का ॲज अ चांगलं पर्सन म्हणून म्हणजे समजते. नाही तर मी अशीच असली ना, तर तुम्ही मला ओळखतात, तुम्हाला माहिती मी कशी येतं. त्याच्यामुळं पैसे खूप खूप व्यवस्थित वागवा असं मला म्हणलं म्हणून 20-20 आणि 200-200 रुपये एक्स्ट्रा द्यायचे नाही. पैशावर नियंत्रण ठेवायचं. त्या झोनमध्ये गेलं की खूप पैसे म्हणजे खर्च करायचे नाही, दाखवायसाठी नाही खर्च करायचे. काही एखादा मुलगा जर लागला, एखादा मुलगा IT मध्ये गेला, जॉब लागला तर तो काय करतो, कार घेतो. पण कार घेणं काही चुकीची नाही, कार घ्यायलाच पाहिजे. पण त्यानं जर फॉर्च्युनर घेतली 50 लाखाची गाडी, त्याचं मंथली पेमेंट 1.5-2 लाख रुपये आणि 50 लाखाची जर गाडी घेतली तर ती मॅनेज होईल का. आणि त्यानं फॉर्च्युनर जर वापरली तर फॉर्च्युनरच्या नंतर त्याला परत दुसरी गाडी घेतली तर त्या दुसऱ्या गाडीमध्ये मजा येईल का, नाही येईल. कारण की त्यानं आधीच सुरुवातीला एवढी भारी गाडी वापरलेली असते की त्याला त्या दुसऱ्या गाडीत इंटरेस्टच येत नसते. त्याच्यामुळं जीवनात सगळ्या गोष्टी हळूहळू नवीन करत जायच्या. पैसे पण तुम्ही असेटमध्ये इन्व्हेस्ट करायचे. घर घ्यायचं, घर जर घेतलं तुम्ही तर आज हे घर घेतलं, त्या घराची किंमत 20 वर्षांनी किती मोठी होते, ती एक तुमची ॲसेट होते. तुम्ही एखादी जमीन घ्यायची, ती जमिनीची किंमत पण खूप होते. पण तुम्ही जर कार घेतली तर ती तुमच्या शौकसाठी, तुमच्या स्टेटससाठी छान आहे, पण ती तुम्हाला कितीची घ्यायची हे कळलं पाहिजे. ओके. त्याच्यामुळं खर्चावर नियंत्रण आणि वाणीवर नियंत्रण असलं तर आयुष्य खूप सुंदर होते आणि खरं होते. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला या गोष्टी सांगते. ओके. आणि माझा व्हिडिओ जर असं कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या कंटेंटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके मित्रांनो. आणि स्वतःची काळजी घ्या आणि बोलण्यावर परत एकदा सांगते, नियंत्रण ठेवा. तुम्ही जर बोललेच नाही, जर जरूरत असली तरीही बोलले नाही, राग शांत झाला तेव्हा मग तुम्ही नंतर खूप छान रिप्लाय देतात. त्याच्यामुळे राग जरी आलं तर कंट्रोल करायचं, कुठं पण बोलत बसायचं नाही, गप राहायचं आणि वेळेनुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय.